रिलेशनशिपमध्ये राहणं चांगलं आहे का वाईट? वाईट वाईट ब्रो मत रहो. रिलेशनशिप में कुछ मत. मला असं वाटतं जोपर्यंत तुम्ही तुमच्या लाईफमध्ये सक्सेसफुल होत नाही, जोपर्यंत तुमच्या लाईफमध्ये तुम्ही काहीतरी एकदम क्रेझी अचीव्ह करत नाही, तोपर्यंत रिलेशनशिप या गोष्टी ह्या चुत्या हरकत मत करू. या असल्या फालतू गोष्टी करूच प्लीज. काही गरज नाही. काय होते समजाय का, आताच्या जनरेशनमध्ये तर रिलेशनशिपमध्ये येणं मला सगळ्यात भयानक आणि सगळ्यात फालतू गोष्ट वाटतं. कारण प्रत्येकाकडे एक ऑप्शन्स आहेत की स्नॅपला वेगळे ऑप्शन्स, इन्स्टाला वेगळे ऑप्शन्स, व्हॉट्सअपला वेगळे ऑप्शन्स. त्याच्यामुळं माणसाची कदर नाही आहे इकडं. कदर राहिलेलीच नाही. मी क्लिअर सांगतो. जर तुम्ही नाही बोलला तर त्यांच्यासोबत बोलायला कोणतरी आहे. त्याच्यामुळे आपण आपल्या डोक्याची आईबहीण करून घेणार त्या रिलेशनशिपमध्ये राहून फालतूचं भांडण, फालतूची कटकट, फालतूचं डिस्ट्रॅक्शन आणि आपण आपल्या गोलवरनं हलतोय. आपण पूर्णपणे फोकस आपला हलवून टाकतोय जर आपण त्या रिलेशनशिपमध्ये आणि त्या फालतू गोष्टी. आणि मी एक गोष्ट सांगतो, आताच्या जनरेशनमध्ये रिलेशनशिपमध्ये राहणं आणि आपल्याला एकदम लॉयल बॉयफ्रेंड, लॉयल गर्लफ्रेंड आणि ह्या सगळ्या गोष्टी शेवटपर्यंत जाणं मला नाही वाटत. लोकांसाठी ब्रेकअपसुद्धा एकदम नथिंग गोष्ट झाली. अरे माझं याच्यासोबत ब्रेकअप, मी नवीन रिलेशनशिपमध्ये, मी ह्याला सोडलो नवीन रिलेशनशिपमध्ये, मी हिला सोडलो म्हणून मी एका नवीन रिलेशनशिपमध्ये आलो. काहीही फरक पडत नाही लोकांना. ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत तरीसुद्धा 2-2, 3-3 बॉयफ्रेंड, 2-2, 3-3 गर्लफ्रेंड फिरत आहेत लोक. सगळ्यात फालतू जनरेशन आलेलं आहे रिलेशनशिपच्या बाबतीत. तर मला असं वाटतं की आत्ता जर तुम्ही रिलेशनशिपच्या गोष्टी करत असाल तर करू नका. काही गरज नाही रिलेशनशिपमध्ये येण्याची. तुम्ही एक गोल सेट करा लाईफमध्ये, त्याच्यावर पूर्णपणे एकदम लेझर फोकस करा. मला माझ्या लाईफमध्ये काहीतरी करून दाखवायचं आहे आणि पहिला व्हाय हुडका लाईफचं. पहिला व्हाय क्लिअर करा की मला का करायचं आहे. एकदा का करायचं आहे हे झालं तर कसं करायचं आहे हे आपाप करा. आणि कसं करायचं आहे हे कळलं तर तुम्हाला सक्सेसफुल होण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ब्रो रिलेशनशिपमध्ये वगैरे काही येऊ नका जोपर्यंत तुम्ही सक्सेसफुल होत नाही. आणि त्या गोष्टी पुढे जाऊन तुम्हाला मिळायचे. ज्यावेळेला तुम्ही सक्सेसफुल होता त्यावेळेला तुम्हाला एक चांगली मुलगी मिळते 100%. त्यावेळेला तुम्हाला एक चांगला मुलगा मिळते. हे पण तेवढ्याच गोष्टी ठीक आहेत. तुमचे आईबाबा आहेत ना त्यासाठी. तुमचे आईबाबा तुम्हाला एकदम जगातली सर्वश्रेष्ठ मुलगी, जगात सगळ्यात भारी मुलगी आणून देतील. तुमचे आईबाबा त्याच्यासाठी जगातला सर्वात भारी मुलगा आणून देतील तुम्हाला. बट नाही ब्रो, जर तुम्ही एखाद्या लेनवर आहे, जर तुम्ही एखाद्या गोष्टी चांगल्या गोष्टी करताय, ठीक आहे. तुमचा पार्टनरसुद्धा तुम्हाला तशा पद्धतीने सपोर्ट करते. तुमचा पार्टनरसुद्धा त्या फील्डमध्ये ठीक आहे. कुठल्याही गोष्टी असं मी समजून घ्या फक्त की तुम्हाला सपोर्ट आहे त्या पार्टनरचा, तुम्हाला चांगली हेल्प करतो, तुम्हाला समजून घेतो. ह्या सगळ्या गोष्टी असतील. समोरचा माणूस एफर्ट्स करतोय, तुमचा पार्टनर तुमच्यासाठी एफर्ट्स करतो, तुमचा पार्टनर तुमच्यासाठी चांगल्या गोष्टी करतोय, तर ठीक आहे. मी म्हणतो रिलेशनशिप वाईट नाही आहे. बट आत्ता आपण तसं एक्सेप्ट करणं कुणाकडनं चुकीचं आहे. मला असं वाटतं ह्या जनरेशनमध्ये तर त्या गोष्टी नाही आहेत. सो मी असं म्हणेन तुम्हाला की एक गोल सेट करा. आणि हे सगळं विचारण्याआधी हे तोच माणूस विचारतो ज्याच्याकडे आपल्या लाईफचं काही गोल नाही. आणि ज्या माणसाला एक गोल आहे, ज्या माणसाला आपल्या लाईफमध्ये काय ना काहीतरी एकदम क्रेझी करायचं आहे, त्या माणसाकडे हे सगळं करण्यासाठी अजिबात 1% वेळ नाही. सो माझं असं मत आहे की रिलेशनशिपच्या फंद्यामध्ये पडू नका. रिलेशनशिपमध्ये वगैरे काही येऊ नका. कारण त्या सगळ्यात छोट्यागिरी आहे, सगळ्यात फालतू आपण वेळ वाया घालवतो ह्या गोष्टीमध्ये. भरपूर लोक डिप्रेशनमध्ये जातात ह्या गोष्टीमुळे, भरपूर लोकांनी सुसाईड केले ह्या गोष्टीमुळे, भरपूर लोक निगेटिव्ह फेस आपला एकदम फेस करतात ह्या गोष्टीमुळे, भरपूर लोक अनसिक्युअर असतात ह्याच गोष्टीमुळे. तर मला असं वाटतं की रिलेशनशिपमध्ये वगैरे काही येऊ नका. एकदम छोट्या हरकत आहे, बाहेर पडा या गोष्टीतून. सगळ्या एक गोल सेट करा. परत एकदा सांगतो, एक गोल सेट करा, त्याच्यावर एकदम लेझर फोकस करा आणि तुमच्या लाईफमध्ये एवढं भारी काहीतरी करून दाखवा. तुमचे आईबाबा तुमच्यावर प्राऊड फील केले पाहिजेत. तुमच्या आईबाबांना अभिमान वाटला पाहिजे की माझ्या मुलगीने काहीतरी लाईफमध्ये करून दाखवलं. 4 लोक तुमच्या आईबाबांना ज्यावेळेला म्हणतील भाई क्या किया है आपकी लड़के ने, क्या किया है आपकी लड़की ने, दॅट्स इट. ज्यावेळेला आपल्या आईबाबा येऊन आपली पाठ थापडतील त्यावेळेला ह्याच्यापेक्षा प्राऊड मोमेंट, ह्याच्यापेक्षा भारी मोमेंट आपल्या लाईफमध्ये कायच नाही. त्याच्यामुळे ह्या फालतू गोष्टींनी लक्ष घालण्यापेक्षा तुम्ही तुमच्या पूर्णपणे करिअरवर फोकस करा, गोलवर फोकस करा आणि तुमच्या लाईफमध्ये काहीतरी एकदम क्रेझी करून दाखवा. सो रिलेशनशिपमध्ये राहणं वाईट आहे की चांगलं आहे? माझ्यासाठी तरी सध्या मी असं सांगतो तुम्हाला वाईट आहे. करू नका फोकस. जर तुम्ही लई सक्सेसफुल आहे, हायली सक्सेसफुल आहे, तुमच्या लाईफमध्ये एकदम सगळ्या गोष्टी पडून आहेत, तुमच्याकडे बंगला, गाडी, पैसा ढीगभर आहे, सगळ्या गोष्टी तुमच्या एन्जॉयमेंट चालू आहे, तुम्हाला घरात बसल्या सगळ्या गोष्टी मिळतात, तर करा रिलेशनशिप. कारण तुम्हाला टाईमसुद्धा घालवायचा आहे आणि टाईमपास करा. काय करतात तुमची लाईफ आहे, चॉईस इज युअर्स. तुम्हाला ठरवायचं तुम्हाला काय करायचं. बट ह्या सगळ्या गोष्टी जर अशा पद्धतीने नसतील तो बेटा फोकस ऑन युअर गोल, नॉट फोकस ऑन गर्ल. फोकस ऑन युअर गोल, फोकस ऑन युअर करिअर. सगळ्या गोष्टी आपाप सॉर्ट आउट होतात, सगळ्या गोष्टी आपाप चांगल्या पद्धतीने पूर्ण होतात. तुम्ही तुमच्या लाईफमध्ये तुमच्या लाईफच्या टॉपला आहेत. तुमच्या आईबाबांना तुमच्यावर अभिमान असते, तुमच्या घरातल्यांना तुमच्यावर अभिमान असते. असं काहीतरी करून दाखवा. रिलेशनशिप नाही आहे, त्या गोष्टी आता नाही आहेत. सो तिकडं अजिबात टाईम वेस्ट करू नका. पूर्णपणे फोकस तुमच्या गोलवर करा आणि सक्सेसफुल होऊन दाखवा. हे स्वतःला प्रॉमिस करा की मी माझ्या लाईफमध्ये सक्सेसफुल होऊन दाखवणार. ॲट एनी सिच्युएशन, कसलीही सिच्युएशन असली तर मी सक्सेसफुल होऊन दाखवणार. सब. सो
सो राहू नका रिलेशनशिपमध्ये वगैरे राहू नका, याची हरकत आहे. ओके, सो सेट युअर गोल अँड कम्प्लीट युअर गोल अँड सक्सेसफुल होऊन जा. सक्सेसफुल. व्हिडिओ आवडला असेल किंवा मी सांगितलेली ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पहिला जाऊन सबस्क्राईब करा, कारण इथं तुम्हाला एकदम मोटिवेशन मिळतं. इथं तुम्हाला लाईफ ग्रो करण्याचे भरपूर गोष्टी अशा शिकायला मिळतात. तुम्ही एकदम मॉन्स्टर मेंटॅलिटी ब्रो, माइंडसेट असा एवढा हार्ड माइंडसेट करून देतो कोणी मी तुमचा, जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले तर. माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करता करता मी तुम्हाला इथे इंस्टाग्राम आय डी सुद्धा देते. इंस्टाग्रामला जाऊन सुद्धा फॉलो करून घ्या, कारण तिथं सुद्धा मी एकदम कानफाड एकदम माइंडसेट एकदम ग्रेट माइंडसेट बनवण्यासाठी मी व्हिडिओज अपलोड करत असते. तर माझ्या इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करून घ्या, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटू आपण एका नवीन क्वेश्चन घेऊन नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.